आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी निलंग्यातून। निलंग्यामध्ये कोयता गँगनं धुडकूस घातलेला आहे। पांचाळ कॉलनीतील ही घटना आहे। याआधी पुण्यामध्ये कोयता गँगचा धुडकूस बघायला मिळायचा, मात्र आता निलंग्यामध्ये सुद्धा कोयता गँगनं धुडकूस घातलाय। पांचाळ कॉलनीमध्ये घटना घडलेली आहे। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांकडून कोयता गँगचा शोध सुरू आहे। तर निलंगा शहराच्या पांचाळ कॉलनीमध्ये मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी हातामध्ये कोयता घेऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 4 ते 5 चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्या। सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल होतोय। तर दृश्य आपण पाहतोय, निलंगा येथील ही दृश्य आहेत। गाडीवर तिघे जण आले आणि त्यांनी एका चारचाकीच्या काचा फोडल्या। दरम्यान ही संपूर्ण घटना ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। दरम्यान या कोयता गँगमधील या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। एका दुचाकीवरून 3 जण हे आले, त्यातील एकानं कोयत्यानं एका चारचाकीच्या काचा फोडलेल्या आहेत। चारचाकीवर कोयत्यानं वार केलेले आहेत आणि त्यानंतर हे तिघे जण या दुचाकीवर पळून गेलेले आहेत। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे, मात्र तरी सुद्धा या तिघांना पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलं नाहीये। पोलिसांचा तपास सुरू आहे। निलंग्यामध्ये हा प्रकार घडलाय, मात्र हा प्रकार, ही घटना किंवा या गाडीच्या काचा कोणत्या कारणामुळे फोडलेल्या आहेत या प्रकरणाचं कारण सुद्धा अद्याप समोर आलं नाहीये। पूर्ववैमनस्यातून हा वाद झालेला आहे का, आणखी कुठल्या वादामधून या तिघांनी या गाडीच्या काचा फोडल्यात या संदर्भातील माहिती अद्यापही समोर आली नाही। निलंग्यामध्ये हा प्रकार घडलाय। निलंग्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या तिघांनी, त्यातील एकानं चारचाकीच्या काचा फोडलेल्या आहेत, दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय। हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अजय घोडगे आपल्या सोबत जोडलेत। अजय, नेमका या चारचाकीच्या काचा का फोडल्या, नेमकं कारण काय? जगदीश, मागच्या 10 ते 12 दिवसापासून अशा पद्धतीच्या घटना निलंगा शहरामध्ये घडत आहेत, परंतु 31 डिसेंबर रोजीचा हा व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे आणि एकंदरीत काय तर अशा प्रकारच्या घटनांमध्ये कोण नेमके सहभागी आहेत त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत। त्या संदर्भात नागरिकांनीही पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही आणि त्यामुळेच की काय यांचा काय नेमका उद्देश आहे, कुठल्या कारणाने की सगळ्या गाड्यांची नासधूस करतायत, तोडफोड करतायत, का दहशत माजवण्याचा हा प्रकार आहे, एकंदरीत या संदर्भात पोलीस प्रशासनाने सुद्धा माहिती दिलेली आहे। परंतु एकंदरीतच निलंगा शहरामध्ये अशा ज्या घटना मागच्या 10 ते 12 दिवसापासून घडत आहेत, त्याच्यामुळे एकंदरीत भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झाल्याचे नागरिकांनी सांगितलं। दरम्यान अजय, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली तरी सुद्धा पोलिसांना या आरोपींना पकडण्यात अद्यापही यश आलं नाहीये। जगदीश, जय महाराष्ट्राने या संदर्भात निलंगा पोलिसांशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी सांगितलं की अद्यापही कोणाची तक्रार आलेली नाहीये, परंतु आम्ही त्याचा शोध घेतोय। जेव्हा हे समोर येईल त्यानंतरच आम्ही त्याबद्दल बोलू शकतो, असं पोलीस प्रशासनाने सांगितलेलं आहे। जगदीश, धन्यवाद अजय दिलेल्या माहितीबद्दल। गेल्या 15 दिवसापूर्वी व काल अशा विविध ठिकाणी कार फोडीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत। निलंगा शहरामध्ये आतापर्यंत जवळपास 8 ते 9 कार चोरट्यांनी फोडल्या आहेत। तो त्या कार फोडण्यामागचा त्यांचा उद्देश अद्याप कळलेला नाही। बऱ्याच ठिकाणचे CCTVमध्ये हे लोक कॅप्चर झालेले आहेत, पण अद्याप या लोकांचा पोलिसांना आणखी छडा लागला नाही। शहरामध्ये गाड्या थांबवायला जागा नाही म्हणून लोक रस्त्यावर गाड्या थांबवतात। खरं तर ह्या घटना अतिशय वाईट आहेत की निलंगा शहरामधलं लॉ अँड ऑर्डर कम्प्लीट चेंज झालेलं आहे। त्यासाठी पोलिसांनी सतर्क राहून या घटनेचा छडा लावला पाहिजे।